हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कटवर्कची खूप सुंदर अशी बाहीची डिझाइन बघणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे या बाहीची डिझाइन. आणि मी शॉर्टमध्ये पण एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो पण तुम्ही जाऊन नक्की बघा. तर इथे बघा, कटवर्कची बाही बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक कॅनव्हास पेपर लागणार आहे. तर कॅनव्हास पेपर आपला जो बाहीचा राउंड आहे ना तेवढाच घ्यायचा आहे. आणि इथे मी डबल फोल्ड कॅनव्हास पेपर घेतला आहे आणि दुसरा एक पेपर घेतला आहे. त्याच्यावर आपण जशी डिझाइन बनवायची आहे ना तसं आपण ते आकार करून घेणार आहोत. तर इथे बघा, फोल्डमध्ये मी पाऊण इंच घेतला आहे आणि पूर्ण ओपन केलं तर 1.5 इंचाचं होईल अशा प्रकारे. आणि राउंडमध्ये अर्धा राउंड आपला त्याची आकार करून घेतलेला आहे. आणि इथे बघा असं वर, तर इथे बघा अशा प्रकारे आपण शेप बनवून घेतलेला आहे. आणि तो जो शेप आहे तो आता इथे बघा आपण बंद बाजूने हा शेप फोल्ड करून ठेवलेला आहे. आणि कारण ही आपली बंद बाजू आहे त्यामुळं मधोमध्ये येईल ना, त्याच्यामुळे बरोबर आपल्याला असं फोल्ड करून जसा शेप आहे त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या पेन्सिलने किंवा पेनने जसं शेप आहे तसंच आखून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्याप्रमाणे तुम्हाला आखायचा आहे. आणि हा शेप फोल्डमध्ये आखून झाल्याच्या नंतर आता नंतर आपण जो आकार बनवलेला आहे तो ओपन करायचा आहे आणि मग सगळीकडे आपण त्याच आकाराने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. फक्त फोल्ड बाजूलाच आपल्याला अर्धा फोल्ड करून त्याचा आकार करून घ्यायचा आहे, कारण ओपन झाल्याच्या नंतर तो आकार बरोबर होईल. तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण ह्याला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि एकदम कडक कपडा असल्याच्या नंतर ना तुम्ही बिना कॅनव्हासची पण ही डिझाइन बघू शकता, कारण तो पण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. बिना कॅनव्हासची तुम्ही ही कटवर्कची डिझाइन कशी बनवू शकता त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तुम्हाला जर तो बघायचा असेल तर तो पण तुम्ही जाऊन बघू शकता. तो कधी म्हणजे कॅनव्हास वगैरे नसेल तर कशाप्रकारे आपण ही डिझाइन बनवू शकतो ते अगदी इझिली मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तो पण व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि ह्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग पेपर कटिंग सहित पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, प्रिन्सेस कटची 36 साईजची. तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे आणि त्याचं लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ती तुम्ही नक्की चेक करा. खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई सांगितलेली आहे आणि खूपच परफेक्ट असा ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. आणि शॉर्ट्समध्ये पण मी पूर्ण तुम्हाला घालून दाखवलेला आहे ब्लाऊज. खूप सुंदर असा आपला ब्लाऊज झालेला आहे. आणि त्या दोन्हीची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, कटिंगची आणि स्टिचिंगची. ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. तर इथे बघा, जसं आपण शेप मार्किंग केलं होतं त्याप्रमाणे आता आपण कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता फोल्ड बाजू होते ना कॅनव्हासची, तर मी ते ओपन केली म्हणजे आपल्या दोन्ही हातासाठी ही 2 डिझाइन तयार होतील. तर इथे बघा एक अस्तर सपाट घेतलेला आहे मी. आणि बरोबर ठेवताना पण मधोमधच आपल्याला ठेवायचं आहे. आणि नंतर वरून शिलाई मारून घ्यायची आहे. पण जर तुम्हाला तसं डायरेक्ट जमत नसेल तर अगोदर मधोमध निशाण करून घ्यायचं, म्हणजे आपले जो शेप आहे तो चुकणार नाही एक्झॅक्टली येईल. बाहीला पण आणि कॅनव्हासला पण दोन्हीला पण असं बरोबर मधोमध फोल्ड करून निशाण करून घ्यायचं आहे आणि बरोबर मधोमध व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे. खाली मी पाव इंच एवढा अस्तरचा कपडा, आपल्या बाहीचा कपडा आहे तो पाव इंच खाली सोडलेला आहे, कारण आपल्याला तिथं शिलाई येणार आहे. आणि इथं आता मी शिलाई मारून दाखवत आहे. आणि तुम्ही जर इस्त्री करायची असेल तर तुम्ही इस्त्री करून पण हे कॅनव्हास आहे ते चिपकवू शकता. तिथे बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि नंतर खालचे जे शेप आहेत बिलकुल त्याचप्रमाणे आपल्याला शेपच्या साईडनी आणि शिलाई मारताना एकदम बारीक अशी शिलाई मारायची आहे. दुसऱ्या बाहीला पण आपण त्याचप्रमाणे जोडणार आहोत. आणि बाहीची कटिंग पण मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे, कशा प्रकारे तुम्ही छोटी बाही कटिंग करू शकता. एकदम परफेक्ट पद्धतीने सांगितलेली आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. खूप सोप्या पद्धतीत सांगितलेले आहे. एकदम अगदी सगळ्या मापासाठी तुम्ही कशी बाही कटिंग करू शकता ते अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ते बघा अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पण बाहीला हे कॅनव्हास चिटकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही शिलाई मारून घ्यायचं आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करायचं आहे. तुम्हाला इस्त्री करायला सोपं वाटलं तर तुम्ही इस्त्री करा, नाहीतर मग डायरेक्ट शिलाई मारून घेऊ शकता. इथे बघा आता जो आपला मेन कपडा आहे ब्लाऊजचा त्याच्यावर अशा प्रकारे ठेवून घ्यायचा.
आणि जसा शेप आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पण इथे शिलाई मारताना आपल्याला शिलाई जे असते ना ते एकदम छोटी घ्यायची आहे. 1 नंबर किंवा त्याच्यापेक्षाही जर सगळ्यात लहान शिलाई तुमची जी असेल ती घ्यायची आहे. आणि जर तुमचा कपडा जर सरकता असेल म्हणजे असा सुळसुळीत कपडा असेल ना, तर कपडा इकडे-तिकडे सरकतो ना, मग व्यवस्थित आपल्याला शेपनुसार शिलाई मारायला येत नाही. मग त्याच्यासाठी आता इथे बघा मी कशी साईडने खालून शिलाई मारून घेतली आहे तशी घ्यायची आहे. इथे मला आता कडक कपडा होता म्हणून एवढी काही गरज नव्हती, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं खाली शिलाई मारून दाखवलेली आहे. तशा प्रकारे तुम्ही खाली शिलाई मारून आपला जो अस्तर आणि ब्लाउजचा कपडा आहे तो फिक्स करून घेऊ शकता. म्हणजे अजिबात इकडे-तिकडे सरकणार नाही आणि आपला जो शेप आहे डिझाईनचा तो अगदी परफेक्ट येईल. ओके. तर इथे बघा आता जसा आपला शेप आहे त्याचप्रमाणे अगदी हळू आपल्याला शिलाई मारायची आहे. आणि जिथं आपण कॉर्नरला शिलाई मारतो ना, तिथं सुई आतमध्ये व्यवस्थित खाली घुसवल्याच्या नंतरच आपल्याला कपडा फिरवायचा आहे. आणि आपण सुई जर वर राहिली आणि आपण कपडा फिरवला तर मग तो जो कोन आहे तो व्यवस्थित बनत नाही. हे तर बाहीचा व्हिडिओ पण मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे सगळे व्हिडिओ तुम्हाला खूप सारे डिटेलमध्येच येणार आहेत. तर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे असेच खूप छान-छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर इथे बघा आता पूर्ण आपलं जी डिझाइन आहे त्याला कडेने शिलाई मारून झालेली आहे. आणि आता साईडचा जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो थोडासा कपडा त्याच्या बाजूला सोडून एक पाव इंच सुद्धा नाही, थोडासा कपडा ठेवायचा. एकदम जास्त पण नाही ठेवायचा. जास्त कपडा जर आतमध्ये ठेवला ना तो शेप आहे तो परफेक्ट निघत नाही. त्याच्यामुळे आपल्याला 1-2 लाईन एवढा कपडा आतमध्ये सोडून व्यवस्थित साईडचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि इथे बघा जिथं कॉर्नर आहे तर आपलं कोन येणार आहे तिथं व्यवस्थित कट करायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं जी आपण शिलाई मारलेली आहे ती कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता जो वर खालच्या साईडचा भाग आहे तिथं पण आपल्याला 1-2 कट द्यायचे आहेत. म्हणजे शेप व्यवस्थित पलटला जातो. आणि ही बाहीची डिझाइन जी आहे ती घातल्याच्या नंतर खूपच सुंदर दिसते. तो शॉर्ट्समध्ये एक व्हिडिओ टाकलाय मी, तो तुम्ही जाऊन नक्की बघा. खूप सुंदर अशी बाहीची डिझाइन आपली बनवून तयार झालेली आहे आणि खूप छान दिसत आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तिथे बघा अशा प्रकारे आता व्यवस्थित डिझाइन काढून घ्यायची आहे. आणि कॅनव्हास असल्यामुळे अगदी इझिली जसा शेप आहे तसा व्यवस्थित बनतो. कॅनव्हास नसल्यावर आपल्याला इस्त्री वगैरे करून घ्यायला लागते. म्हणजे बिना कॅनव्हाची पण खूप सुंदर बनते. 1-2 व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत बिना कॅनव्हाची अशा कटवर्कची डिझाइन आपण कशाप्रकारे करू शकतो त्याची. इथे बघा खूप सुंदर अशी आपली डिझाइन बनवून तयार झाली आहे आणि बघू शकता खूप सुंदर असा शेप पण आलेला आहे आपल्या बाहीला. आता जो पूर्ण चारी साईडने आपल्याला शिलाई मारून पूर्ण बाही तयार करून घ्यायची आहे. आणि साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण आपल्याला कट करून टाकायचा आहे. इथे बघा आता आपली बाही पूर्ण रेडी झाली आहे. इथे बघा अशा प्रकारे खूप सुंदर अशी आपली बाही डिझाइन बनवून तयार झाली आहे. तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे असे छान-छान व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद.